3 पार्टिसिपंट्स दिसत आहेत मला. आवाज येतोय सगळ्यांना? हो सर, येतोय आवाज. हा, आपण पेपर नंबर 5 जे आहे त्याचा सगळा सिलेबस तसा कव्हर केलेला आहे. प्रत्येक थिंकर संबंधाने आपण लेक्चर्स घेतलेली आहेत आणि आजपासून आपल्याला आता बाकीचं पुढचं उरलेल्या 2 पेपर्सचंही पाहायचंच आहे. पण आज जे मुख्य आहे ती चर्चा करायची आहे. तुमचे काही शंका असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. सर, ते आता आपण पेपर नंबर 5 तुम्ही आम्हाला हे मॉक टेस्ट म्हणून दिला होतात ना सर? हो हो हो. हा, तर मग त्याचे आता काही जणांनी 5-6 जणांनी काहीतरी अटेम्प्ट केलेले आहेत, तर त्याचे मार्क्स आम्हाला कळतील का? म्हणजे आमचे इंडिव्हिज्युअल असतील तर. तुम्हाला लगेच दिसले नाहीत का मार्क? दिसायला पाहिजे होते. नाही दिसलेत, कारण का ते तुम्ही एक ग्राफ दाखवलेलं त्याच्यात कळलं की 32 आणि 3 कोणाला तरी मिळाले होते, कमी आणि जास्त 32. एक मिनिट, मी आत्ताच लगेच बघतो आणि सांगतो तुम्हाला. काय फार वेळ लागणार का? मला वाटतं मी ऍडजस्टमेंट असे केले होते की त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क दिसायला हवे होते. का ओके. बघायला पाहिजे. पण सगळ्यांनी दिलेलं नाहीये ते पेपर्स. हो, बाकीच्यांना तर काय माहित नाही का नाही दिले. बाकीचे म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये जवळजवळ 32 जण आहेत, त्यापैकी हो. खूपच कमी लोकांनी दिलेलं दिसतंय. नाही, आता ते मला ओपन नाही करता येत. मी लेक्चर झाल्यानंतर थोड्या वेळाने तुम्हाला ते पाठवीन मार्क्स. हो सर, चालेल चालेल. तर आता मी एक स्क्रीन शेअर करतो आणि त्याच्यामध्ये आपण फक्त सिलेबसचा आढावा घेऊ आणि मग तुमचे प्रश्न काय असतील ते तुम्ही विचारू शकता. तुमचं हे ओपन करायला हरकत नाहीये. पॉलिटिकल थॉट असं या पेपरचं नाव आहे आणि त्याच्यामध्ये 5व्या सेमिस्टरला आपल्याला वेस्टर्न पॉलिटिकल थॉट म्हणजे पाश्चिमात्य राजकीय विचारवंत हा जो व्हिडिओ इथे दिसतोय त्याच्यामध्ये मी इंट्रोडक्टरी सगळी चर्चा त्यावेळेला केलेली होती. तो व्हिडिओ अजूनही तुम्ही पाहू शकता. परत एकदा पहा किंवा पाहिलेला नसेल तर इथे त्याची लिंक आहे. पाश्चिमात्य म्हणजे काय इथपासून आपण चर्चेला सुरुवात केली होती. तर आपल्या पश्चिमेला भारताच्या म्हणजे अगदी पाकिस्तान पासून सुरुवात होते. पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, पण आपल्याला हे सगळं नाही बघायचं. पश्चिमेला म्हणजे युरोप आणि अमेरिका मुख्यतः. तर ह्या युरोप आणि अमेरिका मिळून पाश्चिमात्य असं जग म्हटलं जातं. तर या पाश्चिमात्य राजकीय विचार तर त्याच्यामध्ये इसवी सन पूर्व 2ऱ्या-3ऱ्या शतकापासून या मांडणीला सुरुवात झाली. ग्रीकांनी त्याची सुरुवात केली. त्याच्यामुळे पाश्चिमात्य राजकीय विचारांचं सगळं मूळ आहे, जो आधार आहे तो ग्रीक राजकीय विचार आहे. सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल इथपासून आपण चर्चेला सुरुवात केली होती. तर सॉक्रेटिसनी त्या मांडणीला सुरुवात केली होती
तिथपासून ते अगदी रॉल्स पर्यंत आणि त्याच्याही पुढे आता सिमॉन दे बुहा आणि विल किमलिका इथपर्यंत आपण सगळी चर्चा केलेली या 8 विचारवंत आपण अभ्यासलेले आहेत. तर पाश्चिमात्य म्हणजे काय हे स्पष्ट केलं आपण. त्याच्यानंतर राजकीय म्हणजे काय हेही पाहिलं होतं. आणि विचारवंत, मी त्यावेळेला तुम्हाला एक प्रश्न असा विचारला होता की विचार तर आपण प्रत्येक जण करतो, मग प्रत्येकाला विचारवंत का नाही म्हणायचं. त्याचं साधं उत्तर हे आहे की विचारवंत सगळ्यांचा विचार करतात आणि समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी काहीतरी मोठं योगदान देतात. एरवी आपण विचार करतो तो बहुतेक आपला सगळा पर्सनल असतो, वैयक्तिक असतो, की माझी प्रगती कशी होईल, माझ्या कुटुंबाची प्रगती कशी होईल, मला आयुष्यामध्ये काय काय करायचंय, म्हणजे मी माझं, माझे कुटुंब, माझे मित्र याच्या पुरतच ते सीमित असतं. तर जेव्हा तुम्ही समाजाचा विचार करायला लागाल किंवा तुमच्या विचारांमुळे समाजाचे काही प्रश्न सुटतील किंवा काही मार्गी लागतील, त्यावेळेला मग तुम्हाला पण विचारवंत आपल्याला म्हणता येईल. तर आपल्याला अगदी सॉक्रेटिस प्लेटो पासून सुरुवात नाहीये, तरी पण एक बॅकग्राऊंड म्हणून आपण हिस्ट्री सगळी पाहिली. आपण सुरुवात करतोय ती 15व्या शतकापासून निकोलो मॅकिवेली पासून. मॅकिवेली हा राजेशाहीचं समर्थन करणारा विचारवंत, पहिला आधुनिक विचारवंत त्याला म्हणतात, कारण त्यांनी धर्म आणि राजकारण एकमेकांपासून वेगळं करण्याचा पहिला प्रयत्न केला आणि धाडसाने ते केलं. म्हणजे धर्म आणि राजकारण आजही वेगळं करणं मुश्किल आहे भारतामध्ये, तेव्हा त्यांनी 15व्या शतकात किती धाडस केला असेल त्याची कल्पना तुम्हाला त्याच्यावरून येईल. त्यामुळे त्याला पहिला आधुनिक विचारवंत, आधुनिक राजकीय विचारवंत असं आपण म्हणतो. म्हणजे त्यांनी काही खोटेपणा केला, म्हणजे जेव्हा त्याला तुरुंगात टाकलं त्यावेळेला त्यांनी राजाचं कौतुक करणारं पुस्तक लिहिलं आणि बाहेर आल्यानंतर किंवा आता आपल्या जीवाला भीती नाहीये, धोका नाहीये हे लक्षात आल्यानंतर त्यांनी गणराज्याचं समर्थन करणारं पुस्तक परत लिहिलं. तो राजाला जे सल्ले देतो किंवा आदर्श राजा कोणाला म्हणायचं त्याचं वर्णन करताना राजांनी फसवाफसवी करावी, नागरिकांना गरज लागली तर अगदी खोटं बोलावं, हिंसाचाराचा वापर करावा, अशा सगळ्या गोष्टी सांगतो. त्याच्यामुळे एक विचारवंत म्हणून का अभ्यासावा असा प्रश्न निर्माण होतो. पण त्यांनी जे काही कॉन्ट्रीब्युशन केलं, त्यांनी जे काही योगदान दिलं ते तितकंच मोलाचं आहे. एक अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत संपूर्ण मानवी समाजाला नेण्याचा त्याचा तो मोठा प्रयत्न होता. त्याच्यानंतर जॉन लॉक आपण अभ्यासलं. जॉन लॉक, त्याचा विचार आहे उदारमतवाद, म्हणजे राजेशाही, सरंजामशाही याचा सगळा विरोध करून उच्च वर्गाकडून मध्यम वर्गाकडे सत्ता नेण्याचं सगळं श्रेय हे जॉन लॉकला जातं. लॉकनी नैसर्गिक हक्कांचा सिद्धांत मांडला. त्याच्या विचारांमुळे भांडवलशाही उभी राहिली. त्याच्या विचारांमुळेच मग पुढे औद्योगिक क्रांती वगैरेला चालना मिळाली. म्हणजे 17व्या शतकामध्ये त्यांनी विचार मांडला आणि त्याचे परिणाम तुम्हाला आजपर्यंत जाणवत आहेत. आज जगात सगळीकडे सगळ्यात प्रभावी असलेला विचार कोणता असेल तर तो अजूनही उदारमतवाद आहे. म्हणजे साम्यवाद हा विचार पुढे आला आणि परत 91च्या नंतर, म्हणजे सोव्हिएट युनियन नष्ट झाल्यानंतर तो उद्ध्वस्त होत गेला आणि आज प्रभावी असलेला पुन्हा विचार उदारमतवादच आहे. जॉन स्टुअर्ट मिल हा जो पुढचा विचारवंत, त्यांनी उदारमतवादामध्ये काही सुधारणा सुचवल्या. उदारमतवादाचा अतिरेक केलात किंवा नफेबाजी करण्याचा प्रयत्न केला तर काम करायला कामगारच शिल्लक उरणार नाही. म्हणजे कामगारांची काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून मग त्यांनी कल्याणकारी राज्याची संकल्पना मांडली. राज्यांनी हस्तक्षेप करू नये हा भाग आता सोडून द्या. राज्यांनी काही प्रमाणात का होईना हस्तक्षेप केला पाहिजे. कामगारांच्या हिताचे कायदे केले पाहिजेत. म्हणजे कामाचे किमान तास किंवा किमान वेतन
काय आहे, कामाचे कमाल तास म्हणजे जास्तीत जास्त किती असू शकतात हे ठरवलं पाहिजे. एका दिवसाचे किती तास असतात. मग 8 तासांचा दिवस वगैरे हे आत्ता आलेलं आहे. पूर्वी त्याला लिमिट नव्हतं. 16, 17, 18 तास कामगारांना काम करावं लागायचं. किंवा किमान वेतन, किमान वेतन हेही आता कायद्याने निश्चित केलेलं आहे. आठवड्याची एक सुट्टी किंवा कामगारांना वर्षभरातून काही रजा मिळणं, वैद्यकीय मदत किंवा त्याच्यासाठी पैसे मिळणं, कर्ज मिळणं, घरासाठी कर्ज, कुटुंबासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत, हे सगळ्या गोष्टी आत्ता आलेल्या दिसतात किंवा प्रॉव्हिडंट फंड वगैरे. तर जॉन स्टुअर्ट मिलनी हे सगळे विचार मांडले आणि उदारमतवाद आणि साम्यवाद यांचा कुठेतरी सुवर्ण मध्य साधण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला दिसतो. त्याच्यानंतर जॉन रॉल्स, आपण डॉक्टर संजोत आपटे यांचं भाषण ऐकलं. आज मी ते पुन्हा मी सुद्धा ऐकलं बऱ्याच दिवसाच्या गॅप नंतर. त्याची एक नोट तयार केलेली आहे. ती जवळपास 3000 शब्दांची नोट तयार झाली आहे. तर ती नोट पण मी ग्रुपवर टाकेन, आपल्या साईटवर पण टाकेन. जो रॉल्स त्यांनी जो एक्सप्लेन केलाय तो आज पुन्हा ऐकल्यामुळे आणखीन मला जाणवते की त्याच्या पलीकडे तुमच्या लेवलला तरी फार जाण्याची काही गरज नाहीये. हा, तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही आणखीन वाचन करू शकता. आता ही जी नोट देतोय ती पण वाचून पहा. तर त्याच्यातही काही रेफरन्सेस आणखीन मी दिलेले आहेत. तर ती उद्यापर्यंत मी तुम्हाला देतो. आज मी ती पूर्ण केली आहे, पण आणखीन थोडे रेफरन्सेस ऍड करून ती नोट पण मी तुम्हाला देईन. तर जॉन रॉल्स हा म्हणजे हॉब्स, लॉक या परंपरेतलाच पुढचा उदारमतवादी विचारवंत किंवा मिल सारखंच यांनी पण त्याच्यावरती टीका केलेली दिसते. म्हणजे रॉल्स 2002 मध्ये त्याचा मृत्यू, म्हणजे अगदी अलीकडचा विचारवंत आहे. रॉल्सनी जे पुस्तक पहिल्यांदा लिहिलं 1971 मध्ये, ए थिअरी ऑफ जस्टिस, ते न्यायाचा सिद्धांत मांडण्याचा त्यांनी सुरुवात केली. 1957 पासून खरं तर या प्रयत्नांना सुरुवात झालेली होती. त्यांनी काही लेख लिहिले, शोध निबंध, रिसर्च आर्टिकल्स म्हणतात त्याला. आणि मग 71 मध्ये पहिलं पुस्तक, 93 मध्ये पुन्हा पॉलिटिकल लिबरलिझम नावाचं दुसरं पुस्तक, आणि 99 मध्ये ए थिअरी ऑफ जस्टिसची रिवाइज्ड एडिशन त्यांनी नव्याने मांडली. तर ही थिअरी ऑफ जस्टिसची जी नवीन एडिशन आहे ती जरूर मिळवा आणि वाचा. त्याच्या संबंधाने त्याचे भाषांतर पण उपलब्ध आहेत, पण मराठी मला तरी अजून कुठे बघण्यात आलेलं नाही. हिंदी असू शकेल कदाचित, कारण जवळपास 33 भाषांमध्ये त्या पुस्तकाचं भाषांतर झालेलं आहे. तर जॉन रॉल्सनी सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरी हा जो हॉब्स आणि लॉकचा विचार होता, सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरी तुम्हाला आठवते का पहा. कोण सांगू शकेल आता सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरीच्या संदर्भात काही? सर, ते नैसर्गिक आपण अवस्थेत होतो, तर सगळ्या लोकांनी स्वतःहूनच एक डिसाईड केला की आपण एक म्हणजे सहमतीने केलेला कॉन्ट्रॅक्ट होता की आपण एक प्रतिनिधी निवडायचा आणि त्याच्या मार्फत आपलं राज्य चालवायचं. हा, फक्त एवढंच नाहीये. ते पहिली गोष्ट अशी की आणखीन कोणाला सांगायचंय, ही काल्पनिक गोष्ट आहे. म्हणजे असा काही करार कुठे इतिहासामध्ये झाल्याची नोंद नाहीये किंवा काही पुरावा तुम्हाला कोणी देणार नाही, कारण ही कल्पना मांडलेली आहे. त्याला गृहीतक असं म्हणतात. हायपोथेटिकल असा तो प्रकार आहे. म्हणजे एक गृहीत धरायचं की निसर्ग अवस्था म्हणजे जेव्हा राज्यसंस्था नव्हती त्यापूर्वीची अवस्था, त्याला निसर्ग अवस्था म्हणतात. तर निसर्ग अवस्थेत हॉब्सच्या मतानुसार माणसं अत्यंत वाईट असतात, मुळात वाईट असतात. त्याच्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण नसल्यामुळे तिथे नुसता गोंधळ होता. देयर वॉज केओस. आणि एकमेकांचे जीव घेणं, म्हणजे जो बलवान असेल, जो बळी तो कान पिळी असं म्हणतात, तो दुर्बलांचा छळ करायचा बलवान असेल तो. तर हे चालू होतं. मग शेवटी लोक कंटाळले. मग त्यांच्याकडे बुद्धिमत्ता पण होती, त्याचा वापर करून, म्हणजे इतर प्राण्यांच्याकडे ती तेवढी नाहीये जी माणसाकडे आहे.
तर माणसांनी त्याचा वापर करून ते एकत्र आले आणि मग त्यांनी असं ठरवलं की आपण एका माणसाला आपले सगळे अधिकार द्यायचे आणि मग त्यालाच ते राजा म्हणाले. म्हणजे राजा त्यांनी आपल्या डोक्यावर स्वतःच आणून बसवला. आता लॉक याच्या नेमकं उलट म्हणतो की माणसं अत्यंत चांगली असतात. त्यामुळे निसर्ग अवस्थेमध्ये माणसं सहकार्याने राहत होती. फक्त अडचण अशी झाली की जशी जशी संख्या वाढत गेली आणि लोक जास्तीत जास्त मोठ्या जिओग्राफिकल एरियामध्ये पसरत गेले, तसं कोऑर्डिनेशनचे प्रश्न निर्माण झाले आणि लोकांना असं वाटायला लागलं की एक अशी केंद्रीय संस्था असली पाहिजे की जी कायदे करेल, कायद्याची अंमलबजावणी करेल आणि वाद झाला तर कायद्याचा अर्थ लावेल. म्हणजेच थोडक्यात काय, शासन व्यवस्था त्यांनी निर्माण केली. फक्त हॉब्स आणि लॉक मध्ये फरक असा आहे की लॉक म्हणतो की शासन लोकांनी आपल्या सोयीसाठी निर्माण केलं. म्हणजे लोकांसाठी शासन आहे, शासनासाठी लोक नाही आहेत. मॅकिवेली, हॉब्स हे राजाला सर्वोच्च स्थान देतात, लोकांना दुय्यम स्थान देतात. लोक म्हणजे माणसं मुळात वाईट असल्यामुळे लोकांची लोकशाही व्यवस्था चालवण्याची लायकी नाही, असं अगदी स्पष्ट मत आहे दोघांचं. पण लॉकचं तसं नाहीये. लॉकचा माणसांवर विश्वास आहे, माणसं चांगली असतात असं त्याचं ठाम मत आहे. आणि म्हणून तो असं म्हणतो की शासन व्यवस्था असली पाहिजे, पण ती कशी मर्यादित, लिमिटेड गव्हर्नमेंट आणि लेझे फेअर, म्हणजे अहस्तक्षेपी धोरण. सरकारने हस्तक्षेप करता उपयोगी नाही. आर्थिक बाबींमध्ये, सामाजिक बाबींमध्ये लोकांना जसं वागायचं तसं वागू द्या, लोकांना जशी प्रगती करायची तशी करू द्या. राज्याने त्याच्यात हस्तक्षेप करण्याची कोणतीही गरज नाही. तर हे जॉन लॉकने मांडलेलं होतं. रॉल्स त्याचाच आधार घेऊन ओरिजिनल पोझिशन, म्हणजे निसर्ग अवस्था याच्याऐवजी तो काय म्हणतो, ओरिजिनल पोझिशन, मूळ अवस्था किंवा मूलभूत अवस्था. आणि मग ओरिजिनल पोझिशन मध्ये एक अज्ञानाचा पडदा असेल प्रत्येकावरती. अज्ञानाचा पडदा ही पण परत काल्पनिकच संकल्पना आहे. म्हणजे असंही रॉल्स जे काय म्हणतो तेही कुठे झालेलं नाहीये. फक्त ते फरक असा आहे की हॉब्स आणि लॉक इतिहासातल्या कराराबद्दल बोलतात. रॉल्स पुढे माणसांनी असा करार करावा असं सुचवतो. आणि मग तो करार कसा करायचा, तर अज्ञानाचा पडदा प्रत्येकाने स्वतःच्या डोळ्यांवरती ओढून घ्यायचा. म्हणजे आपलं अस्तित्व विसरून जायचं. म्हणजे मी कोण आहे, स्त्री आहे का पुरुष आहे, गरीब आहे का श्रीमंत आहे, काळा आहे का गोरा आहे, किंवा कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, सगळं विसरून जायचं. म्हणजे मग धडधाकट आहे का अपंग आहे, कोणती भाषा बोलतो, सगळ्या गोष्टी विसरायच्या आणि एक न्यायी समाज निर्माण करण्यासाठी करार करायला बसायचं. मग अशा वेळेला जेव्हा माणसं अशा परिस्थितीत एकत्र येतील, त्यावेळेला आपोआपच सर्वांसाठी चांगली व्यवस्था होईल असं काहीतरी तयार करतील. कारण त्यांना माहित नाहीये की उद्या पडदा उघडला अज्ञानाचा की आपण कोण आहोत ते आपल्याला माहित नाहीये. म्हणजे याच्यासाठी मी एक उदाहरण पण दिलेलं होतं तुम्हाला, की असं एक ट्रॅव्हलिंग कंपनी आहे, असं समजा एक ट्रॅव्हलिंग कंपनी आहे आणि त्याच्या काहीतरी एक 20-25 बसेस आहेत. त्या 20-25 बसेसचे ड्रायव्हर्स काही कारणाने अचानक संपावरती गेले आणि मग अगदी मोठा सीझन चालू आहे तर बंद ठेवून चालणार नाही, नुकसान होणार. मग त्यांनी 20 नवीन ड्रायव्हर्स हायर केले आणि काही दिवस गॅप पडल्यामुळे गाड्यांवरती धूळ साठलेली, गाड्या सर्व्हिसिंगची गरज होती. तर त्यांनी मॅनेजरनी 20 जणांना बोलवलं आणि सांगितलं की तुमच्या या 20 गाड्या आहेत त्या उद्यापासून तुम्हाला चालू करायच्या आहेत, पण त्याच्या आधी तुम्हाला थोडंसं आम्हाला मदत करावी लागेल. आम्ही माणसं पण देतो तुम्हाला, पण तुम्ही थोडं सुपरवाइज करा. तुम्ही ड्रायव्हर आहात तर तुम्हाला त्यातले बारकावे कळतात. तर सगळ्या गाड्या व्यवस्थित करून घ्या. साहजिकच पहिला प्रश्न सगळ्या ड्रायव्हर्सचा आला की माझी गाडी कोणती आहे. म्हणजे सहज मानवी प्रवृत्ती आहे.
की आपली जी गाडी आहे ती चांगली करावी, बाकीच्यांची कशी का असेना त्याच्याकडे मी कशाला लक्ष देऊ. मॅनेजर हुशार होता. मॅनेजरला सगळ्यांची एक्सपर्टाईज वापरायची होती आणि सगळ्या गाड्यांना ती लागू झाली पाहिजे. तर मॅनेजरने सांगितलं की आमची एकच अट आहे की कोणती गाडी तुम्हाला मिळणार हे मी आज तुम्हाला सांगणार नाही. उद्या सकाळी तुम्हाला सांगेन की कोणती गाडी तुम्हाला घेऊन जायची. म्हणजे आता ड्रायव्हर्सचा नाईलाज होता, त्याला जास्त काही फोर्स करता येत नव्हतं, तर त्याने ते ऍक्सेप्ट केलं आणि मग परिणाम त्याचा असा झाला की प्रत्येक ड्रायव्हरनी प्रत्येक गाडी व्यवस्थित चेक केली. कारण कोणालाच माहिती नाहीये की उद्या कुठली गाडी येणार आहे. जर एखादी गाडीकडे दुर्लक्ष झालं आणि तीच गाडी आपल्याला आली तर मग मोठे प्रॉब्लेम्स येतील. त्याच्यामुळे 20च्या 20 ड्रायव्हर्सनी प्रत्येक गाडी व्यवस्थित चेक केली. म्हणजे आपोआपच सगळ्या गाड्या चांगल्या पद्धतीने चेक झाल्या, सर्व्हिसिंग त्याचं झालं आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी ड्रायव्हर्सना चिंताच नव्हती की आपल्याला कोणती का गाडी मिळेना, कारण प्रत्येक गाडी तयारच आहे. त्याच्यामुळे तो प्रश्न शिल्लक राहिला नाही आणि मग ट्रॅव्हलिंग कंपनी सुरळीत चालू राहील. हे जे काही उदाहरण आहे ते जसंच्या तसं रॉल्सच्या मुद्द्याशी किंवा रॉल्सच्या कल्पनेशी तुम्हाला जोडता येतं. तर रॉल्सच्या मूलभूत अवस्थेमध्ये किंवा ओरिजिनल पोझिशनमध्ये माणसांच्या डोळ्यावरती व्हील ऑफ इग्नोरन्स, अज्ञानाचा पडदा आहे आणि त्याच्यामुळे मग ती दोन न्यायाची तत्व म्हणजे स्वातंत्र्य आणि जी विषमता आहे ती विषमता दूर करण्यासाठीचे प्रयत्न, हे दोन तत्व धरून एक व्यवस्था उभी करायची आहे. मग प्रत्येक जण अर्थातच अगदी ज्याला गटार साफ करण्याचं काम मिळणार आहे तिथपासून ते अगदी पंतप्रधान पद मिळणार आहे, सगळ्यांच्यासाठी मग किमान न्यायाची व्यवस्था प्रत्येक जण करेलच. कारण उद्या पडदा उघडल्यानंतर आपण कोण आहोत, तर आपल्याला जर कचऱ्याच्या गाडीवर काम करावं लागलं तर तिथे जर वाईट अवस्था असेल तर आपलेच हाल होणार आहेत. त्याच्यामुळे मग बारकाईने इतका विचार झाला की कचऱ्याच्या गाडीवरती काम करणाऱ्याला सुद्धा या किमान बेनिफिट्स हे मिळाले पाहिजे. म्हणजे अज्ञानाचा पडदा हा मुद्दा याच्यासाठी आहे की जिथे निपक्षपातीपणे तुम्ही प्रत्येकाला न्याय मिळेल अशा पद्धतीने वर्तन तुमचं करा, अशा पद्धतीने व्यवस्था उभी करा. म्हणजे या अज्ञानाचा पडदा किंवा ओरिजिनल पोझिशन ह्या सगळ्या काल्पनिक गोष्टी आहेत. असं काही प्रत्यक्षात होणार नाही कधी की आपण कोण आहोत हे विसरून जाणं याच्यात त्याला एवढंच सुचवायचंय की जे घटनाकार आहेत किंवा जे शासनामध्ये येणार आहेत त्यांनी निपक्षपातीपणे व्यवस्था चालवावी, हा त्याच्यातला मुख्य मुद्दा आहे. आणि मग ती का तशी करायची? मग जे वंचित आहेत, जे कनिष्ठ वर्गामध्ये आहेत, आर्थिकदृष्ट्या हालाखीची ज्यांची स्थिती आहे, जे मागासलेले आहेत, त्यांना समान संधी मिळावी म्हणून विषमता काही प्रमाणात करावी लागली, तरीही करावी. आता आपल्या घटनेमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे रॉल्स अमेरिकेमध्ये 71 सालामध्ये हे सगळं पुस्तक रूपाने मांडतो, त्याच्या आधी 56 पासून चर्चा सुरू करतो. पण आपण भारतीय, आपटेबाईंनी पण त्या भाषणामध्ये हे म्हटलंय की वी आर ब्लेस्ड, की आपल्याकडे महात्मा गांधी होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते की ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीच्या दरम्यानच या सगळ्या गोष्टी किंवा हे सगळे मुद्दे मांडलेले होते. अंत्योदय हा शब्द महात्मा गांधींचा आहे आणि मग अंत्योदयाच्या पलीकडे जाऊन त्यांनी सर्वोदय हा मुद्दा मांडला. तेच रॉल्सला सांगायचं आहे की सगळ्यांचं हित उदारमतवादामध्ये किंवा उपयुक्ततावादामध्ये मॅक्झिमम लोकांचं मॅक्झिमम सुख हे पाहिलं जातं, पण त्याच्यामध्ये वंचित जे आहेत ते बाजूला राहतात. तर गांधींनी याचा विचार आधीच केलेला होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचा विचार आधीच मांडलेला होता. त्याच्यामुळे आपल्या घटनेमध्ये रॉल्स जे म्हणतो ते बहुतेक सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि मग ह्या पद्धतीची घटना एकदा तयार झाली की मग अज्ञानाचा पडदा उठेल आणि मग न्यायाची व्यवस्था, न्यायाच्या आधारावर असलेली समाज व्यवस्था निर्माण होईल. आणि मग समाजाची जी काही गुड्स आहे, गुड्स म्हणजे संपत्ती सगळी. आता संपत्तीमध्ये काय काय, तर स्वातंत्र्याचा अधिकार हा पण संपत्तीचा भाग आहे, कारण तो असल्याशिवाय तुम्ही कुठल्याच गोष्टी करू शकत नाही.
म्हणजे भारतात आपल्याला बहुतेक सगळी स्वातंत्र्य आहेत आणि स्वातंत्र्य मिळाल्यापासून घटनेनेच ती दिलेली आहेत, त्याच्यामुळे आपल्याला त्याची जाणीव नाही. तुम्ही चीनमध्ये राहिलात, तुम्ही आणखीन कुठल्या तरी हुकुमशाही व्यवस्थेमध्ये राहिलात, सौदी अरेबिया सारख्या, तर तिथे तुम्हाला मग स्वातंत्र्य म्हणजे काय चीज आहे ते कळतं. सौदी अरेबियामधली मागच्या 2 वर्षापूर्वी फोटो मी बघितले की आत्ता तिथे स्त्रियांना गाड्या म्हणजे कार चालवण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, आत्ता तो अधिकार दिलाय. किंवा निवडणुकीमध्ये उभं राहण्यासाठी आत्ता परवानगी दिली आहे गेल्या 2 वर्षामध्ये, पण फक्त ती कोणत्या निवडणुका, तर महानगरपालिका म्हणजे जे लोकल गव्हर्नमेंट आहे त्याच्यामध्ये भाग घ्यायला परवानगी दिली आहे, नॅशनल गव्हर्नमेंटमध्ये अजूनही नाही आहे. म्हणजे मग तिथे तुम्हाला त्याचं महत्व कळतं स्वातंत्र्याचं. तर आपल्याला आपल्या घटनेने हे सगळं आधीच दिलेलं आहे. तर रॉल्सची पण चर्चा आपण त्या लेक्चरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने केली आहे. मी ते लेक्चर मुद्दाम त्याची लिंक परत एकदा दिली होती परवा. ते पाहिलं नसेल तर ते जरूर पहा आणि मी त्याच्या नोट्स पण तुम्हाला काढायला सांगितल्या होत्या. त्याच्यानंतर कार्ल मार्क्स, आपण जवळपास 4 भागांमध्ये कार्ल मार्क्सचा विचार केला. 3 तर मी तुम्हाला सरळ सरळ लेक्चर म्हणूनच सांगितले होते आणि चौथं एक ॲडिशनल टाकलं होतं लिंक, ती पाहिली नसेल तर ती पण पहा. सगळे एका जागी तुम्हाला यूट्यूबवरती बघायला मिळतील. तर 1818 ते 1883 कार्ल मार्क्स जग बदलून टाकणारा विचारवंत. म्हणजे जगाचं 2 भागांमध्ये यांनी सरळ सरळ विभागणीच करून टाकली आणि ती विभागणी अजूनही शिल्लक आहे. 91 नंतर फक्त एवढंच झालंय की साम्यवादी व्यवस्था सगळीकडच्या नष्ट होत चालल्या. चीनमध्ये अजून ती शिल्लक आहे किंवा क्युबामध्ये ती अजून शिल्लक आहे, व्हिएतनाममध्ये ती शिल्लक आहे, लाओसमध्ये आहे. अशा काही मोजक्या साम्यवादी व्यवस्था आज जगामध्ये शिल्लक आहेत. पण बिंदा करंदीकर त्यांचं जे वाक्य त्या लेक्चरमध्ये पण मी शेवटी टाकलंय की शेवटचा गरीब शिल्लक असे तोपर्यंत मार्क्सचा विचार जिवंत राहणार. कारण मार्क्सवाद हा एकमेव विचार असा आहे की जो गरिबांना उज्ज्वल भविष्याची आशा दाखवतो. त्यामुळे मार्क्स काय काय त्यांनी मांडणी केली ते खूप सविस्तर आपण त्याची चर्चा केलेली आहे, त्याच्या सगळ्या विचारांची, मुद्द्यांची. त्याच्यात आता त्याचा आढावा घेणं पण मुश्किल आहे. तर अँटोनियो ग्राम्सी याच्यावरचं पण एक लेक्चर मी त्याची लिंक तुम्हाला दिली होती. ज्या विद्यापीठातल्या, मुंबई विद्यापीठातल्या ज्या आपल्या मॅडम आहेत त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने ग्राम्सीचे विचार मांडले. ग्राम्सीचे विचार ऐकण्याच्या आधी कार्ल मार्क्सची लेक्चर्स ऐकणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय ग्राम्सी नीट कळणार नाही. कारण ग्राम्सीने जे केलं ते मार्क्सचा विचार आणखीन पुढे त्यांनी नेला. त्याला नव मार्क्सवादी विचारवंत असं म्हणतात. मार्क्सच्या विचारांमध्ये ज्या ज्या काही गोष्टी राहिलेल्या होत्या किंवा प्रत्यक्षात अंमलात आल्यानंतर जे काही प्रश्न पुढे आले ते सगळे ग्राम्सीनी आणखीन सोडवण्याचा प्रयत्न केला. ग्राम्सीला स्वतःला वैयक्तिक अत्यंत खडतर आयुष्य जगावं लागलं. तो लहानपणापासून एकतर सतत काही ना काही कारणाने आजारी असायचा. त्याला म्हणजे व्याधींचा, शारीरिक व्याधींचा त्रास खूप झाला, पण त्यांनी त्याच्या बौद्धिक त्याची जी काय कामगिरी आहे त्याच्यावरती थोडाही परिणाम होऊ दिलेला नाहीये. म्हणजे त्यांनी तुरुंगात राहून सुद्धा लिखाण केलंय आणि मग त्याचे जे अनुयायी होते, त्याचे मित्र, नातेवाईक, त्यांनी ते कसं तरी तिथून स्मगल केलं आणि मग त्याच्या मृत्यूनंतर त्याचे त्या प्रिझन नोटबुक्स ज्या आहेत त्या प्रसिद्ध झालेल्या. त्या प्रिझन नोटबुक्समध्ये जे काही मांडलं ते आजपर्यंत अजूनही लोकप्रिय आहे किंवा एक विशिष्ट जे काही गट आहे, एक विशिष्ट विचार मानणारा जो समुदाय आहे त्यांच्यामध्ये आज ते पॉप्युलर आहे. म्हणजे मुसोलिनी, ग्राम्सी हा इटालियन विचारवंत आणि नेमका त्याची कारकीर्द आणि मुसोलिनीची कारकीर्द साधारणपणे एकसारखी आहे. तर मुसोलिनीनी आणि त्याच्या शासनाने ग्राम्सीची धास्ती घेतली होती की हा
जर मोकळा राहिला तर हा आपली राजवट उलथून टाकेल, ही भीती मुसोलिनी सारख्या मोठ्या हुकुमशहाला सुद्धा वाटलेली होती. त्याच्यामुळे याचं डोकं चालणारच नाही हे बघा, आणि मग त्याला जवळपास 20 वर्ष तरी तो तुरुंगातच होता. म्हणजे शेवटचे अगदी एखादा वर्ष असेल किंवा 6 महिने असतील त्याला बाहेर सोडलं, पण त्यावेळेला तो फिजिकली अत्यंत वीक झालेला होता, फारसं काही करू शकला नाही. हॉस्पिटलमध्येच त्याला राहावं लागलं. बाहेर काढलं याचा अर्थ हॉस्पिटलमध्ये ठेवलं, पण तो कैदेमध्येच होता. म्हणजे त्याची इतकी भीती मुसोलिनीने घेतली होती, आणि मग मुसोलिनीने त्याच्या ताकदीचा वापर करून त्याचा अर्थातच छळ केला, कारण त्याच्या इच्छेविरुद्ध त्याला मग तुरुंगातच जीवन त्याचं जगावं लागलं, पण तुरुंगातूनही त्याने आपलं काम केलेलं दिसतं. तर हा असा ग्रामसी आदर्श विचारवंत म्हणता येईल, की सर्व प्रकारच्या संघर्षातून त्यांनी आपले विचार मांडले. सिमॉन दी बुहा, त्याचे पण एक लिंक मी तुम्हाला दिली होती. स्त्रीवादी विचारवंत, त्या स्वतःला कधी स्त्रीवादी विचारवंत असं त्यांनी कधी म्हणवलं नाही. त्यांचा विचार मुख्य जो होता तो अस्तित्ववाद. अस्तित्ववाद हे अगदी साध्या सोप्या शब्दात सांगायचं झालं तर तुम्हाला असा प्रश्न कधी पडत असेल किंवा कुठेतरी तो ऐकला असेल, तुम्ही कधी देवळात जाऊन प्रवचन वगैरे ऐकलं असेल तर तुम्हाला ह्या चर्चा ऐकायला मिळतील. तुमचा जन्म का झाला, तुम्ही कुठून आलात, तुम्हाला काही कोणाला उत्तर द्यायचंय याच्याविषयी? तुम्ही कुठून आलात आणि तुम्ही कुठे जाणार आहात, म्हणजे मृत्यूनंतर तुम्ही स्वर्गात जाणार का नरकात जाणार, काय तुम्हाला म्हणायचंय त्याच्याबद्दल? असं काही असतं का? पाप केलं की नरकात जातं, पुण्य केलं की स्वर्गात जातं, ईश्वर नाही सर, असं नाही. असं काही नाहीये, असं तुझं मत आहे. बाकीच्यांचं काही कोणी बोलतच नाहीये. बाकी किती जण आहेत? आणखी 4 जण तरी दिसत आहेत. असतं सर, कर्माची महत्व आहे. आपण कर्म करतो त्याच्यावर पण ते स्वर्ग नरक नाही, पण आपल्या कर्माला महत्व आहे. एक्झॅक्ट, मला हेच अपेक्षित होतं. कर्म सिद्धांत त्याला म्हणतात. यांचा एकट्याच नाही, अब्जावधी लोकांचा जगातल्या या सगळ्या गोष्टींवर विश्वास आहे, आणि हे किती भक्कम पकड आहे ती लक्षात घ्या. की तुमचं कर्म, मग कर्म म्हणजे या जन्मातलं नाही, मागच्या जन्मातलं कर्म, त्याचं फळ म्हणून तुम्हाला हा जन्म मिळालेला आहे, आणि या जन्मामध्ये जे काही वागाल त्याचं फळ म्हणजे तुमचा पुढचा जन्म असेल. म्हणजे माझी आजी, आता ती गंमत करायची किंवा घाबरवायची हे आता कळतं, पण त्यावेळेला आम्ही घाबरायचो. लहानपणी तिने पाणी मागितलं आणि आम्ही जर म्हटलं की नाही नाही मला खेळायचं किंवा मी नाही देणार आत्ता, पाणी दिलं नाहीस ना तर पुढचा जन्म तुला पालीचा मिळेल, असं ती आजी आम्हाला सांगायची. मग घाबरून आम्ही गपचूप पाणी आणून द्यायचो. म्हणजे हे डोक्यामध्ये बसलेलं आहे, नुसतं डोक्यात बसलेलं नाहीये, तर ते लहान मुलांना पण तसंच सांगितलं जातं. म्हणजे त्या पातळीपर्यंत हा विचार पोचलेला आहे की तुम्ही एका कंटिन्युअस स्टेजमध्ये आहात. तुमचा एक मागचा जन्म होता, तुमचा आत्ताचा जन्म आणि तुमचा पुढचा जन्म. पुढचा जन्म कशावर ठरणार आहे? आत्ताच्या जन्मातल्या कर्मावरती ठरणार आहे. मग तुमची जात सुद्धा त्याच्यावरच ठरलेली आहे. तुम्ही कुठल्या जातीत जन्माला आला, तुम्ही मागच्या जन्मात काहीतरी पाप केलं म्हणून या जातीमध्ये जन्माला आला, पुण्य केलं म्हणून या जातीमध्ये जन्माला आला. आता मी त्याच्या बारकाव्यांमध्ये जात बसत नाही, पण हा विचार जवळपास प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेला आहे. फक्त हिंदू धर्मातच आहे असं नाहीये, पण प्रत्येक धर्मामध्ये या सगळ्या संकल्पना आहेत. म्हणजे तिबेटमध्ये जे लामा आणि ते सगळे जी चर्चा आहे त्याच्यामध्ये पण पुनर्जन्म ही संकल्पना आहे, आत्मा ही संकल्पना आहे. आत्मा आणि शरीर वेगळं असतं, आत्मा श्रेष्ठ असतो, शरीर, त्याला आत्म्याला काय म्हणतात गीतेमध्ये? नैनम छिंदंती शस्त्राणी, म्हणजे शस्त्रांनी त्याचा काही भेद होऊ शकत नाही,
किंवा आगीचा त्याच्यावर परिणाम होत नाही, वाऱ्याचा होत नाही, पाण्याचा होत नाही, कशाचाच होत नाही. मग हे सगळ्या संकल्पना आहेत या आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये, सगळ्यांच्या विचारांमध्ये फिट बसलेले आहेत. या सगळ्यांना आव्हान देणारा विचार म्हणजे अस्तित्ववाद. अस्तित्ववादी म्हणतात की तर मागचा जन्म वगैरे काही नाहीये, आत्ता एक मूल जन्माला आलं तर ते इंडिपेंडंट आहे, ते स्वतंत्र आहे, त्याला जसं हवं तसं वाढता आलं पाहिजे. मग ते पुरुष आहे का स्त्री आहे त्याचं त्यांनी ठरवावं. तुम्हाला आता जेंडर हा शब्द आला असेल तर जेंडर म्हणजे एखादा त्याला शरीर पुरुषाचं मिळालंय पण त्याचे क्वालिटीज स्त्रियांसारख्या असतील. आता स्त्रीवादी याला पण आक्षेप घेतात की स्त्रियांसारख्या क्वालिटीज आणि पुरुषांसारख्या क्वालिटीज असं म्हणायची गरजच नाही आहे. क्वालिटीज आहेत त्या, त्याच्यात ज्या क्वालिटीज आहेत त्याच्याप्रमाणे त्याला वागू दे. त्याला तो पुरुष म्हणून जन्माला आलाय म्हणजे त्याला शारीरिक सगळे त्याची गुणधर्म ते पुरुषाचे आहेत, मेल आहे, पण त्याला स्त्री सारखं जगावं असं वाटतं. म्हणजे स्त्रिया जसं कपडे घालतात तसं किंवा त्या जसं बोलतात, त्या जसं वागतात किंवा त्यांचे म्हणून जे काही व्यवसाय ठरवलेले आहे, तर सिमोन बुआनी या सगळ्यांची बारकाईने चर्चा केलेली आहे. स्त्रियांचे व्यवसाय तुम्ही कोण ठरवणार की हे व्यवसाय स्त्रियांनी करायचे किंवा हे करायचे नाही. या सगळ्यांची सखोल चर्चा त्यांनी केलेली आहे. त्या ज्या मॅडमनी ते लेक्चर घेतलंय, रेडकर मॅडम, त्यांनी त्याच्यामध्ये मग अगदी वाढदिवसाच्या वेळेला मुलगी असेल तर कुठल्या प्रकारचं गिफ्ट द्यायचं, मुलगा असेल तर कुठल्या प्रकारचं गिफ्ट द्यायचं, त्याचा कलर सुद्धा मग स्त्री पुरुष ह्याच्याप्रमाणे ठरतो. म्हणजे मोठ्या मोठ्या कपड्यांच्या कंपन्या सुद्धा कपडे किंवा डिझाईन्स नवीन नवीन तयार करताना मग ते स्त्रियांसाठी असेल तर ते वेगळ्या पद्धतीने केलं जातं, पुरुषांसाठी असेल तर वेगळ्या पद्धतीने केलं जातं. तर हे सगळ्या गोष्टींची या चर्चा सिमोन द गुहामध्ये तुम्हाला दिसते. आणि विल किमलिका अजूनही ऍक्टिव्ह असलेला या सगळ्या 8 मधल्या हा एकमेव विचारवंत आहे. म्हणजे 1962चा त्याचा जन्म आणि अजूनही तो कॅनेडियन विचारवंत आहे, कॅनडामधला प्रोफेसर आहे, अजूनही ऍक्टिव्ह आहे, अजूनही लिखाण करतो. आणि त्याचा मुख्य मुद्दा आहे विचारांचा तो म्हणजे मल्टीकल्चरलिझम, बहुसंस्कृतीवाद. त्याची सुद्धा एक लिंक मी तुम्हाला दिली होती. तर बहुसंस्कृतीवाद त्याच्यामध्ये मग सॅलड बाउल किंवा मेल्टिंग पॉट असे पण उदाहरणं आहेत. सॅलडमध्ये तुम्हाला काकडी, टोमॅटो, गाजर किंवा आणखीन काय बीट वगैरे सगळं वेगवेगळं दिसतं. म्हणजे प्रत्येकाचं अस्तित्व वेगळं आहे त्याच्यामध्ये, पण तरी ते एकत्र आहे. मेल्टिंग पॉट याचा अर्थ 2 धातू ते उकळवले जातात आणि ते एकाच धातूमध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. म्हणजे अमेरिका इज नोन ॲज द मेल्टिंग पॉट. म्हणजे तुम्ही अमेरिकेत गेलात की तुमचं अस्तित्व काही राहत नाही, थोड्या वर्षांनी तुम्ही अमेरिकन होऊन जाता. म्हणजे अगदी तुमच्या भाषेवरती पण परिणाम होतो, बोलण्यावरती पण परिणाम होतो. तर हे मेल्टिंग पॉटचं लक्षण आहे. पण मग तुम्ही अमेरिकेत राहून सुद्धा वेगळेच राहिलात तर मग त्याला सॅलड बाउल असं म्हणतो. मग सॅलड बाउल चांगला का मेल्टिंग पॉट चांगलं, तर विल किमलिकानी या सगळ्या प्रश्नांची चर्चा केलेली दिसते. जगभरामध्ये आता मायग्रेशन हा अगदी प्राचीन काळापासूनची ती गोष्ट आहे. जिकडे अन्न आहे, जिकडे सुबत्ता आहे, जिकडे चांगलं काही आहे तिकडे जाणं ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. म्हणजे अमेरिकेला तर नेशन ऑफ मायग्रंट्स म्हणतात. अमेरिकेमध्ये मूळ रहिवासी जे होते ते रेड इंडियन्स होते. कोलंबस तिथे गेला, त्याच्या आधी पण काही जण गेले होते, पण कोलंबसने मोठ्या प्रमाणावर सगळं शोध लावले भूमीचे. आणि कोलंबसच्या पाठोपाठ मग युरोपियन्स तिथे गेले. मग ते बरोबर जाताना आपले सगळे रोगराई पण घेऊन गेले, शस्त्रास्त्र पण घेऊन गेले आणि तिथे मोठ्या प्रमाणावरती त्यांनी रेड इंडियन्सची कत्तल केली आणि तिथे युरोपियन स्टाईलनी राज्य निर्माण केलं.
मग त्यांनी आफ्रिकेतून लोकांना उचलून आणलं बोटीवरती घालून. मग त्याच्या फिल्मचे रेफरन्सेस पण मी तुम्हाला दिले होते. तर त्या काळे लोक अमेरिकेमध्ये का आहेत त्याचं कारण ते आहे. मला वाटतं FY मध्ये असताना तुमच्या वर्गालाच हा प्रश्न मी विचारलेला होता. थोड्या गमती जमती आपण त्यावेळेला केल्या होत्या, आठवतंय का बघा तुम्हाला. तर काळे लोक का आहेत, तर हे आफ्रिकेतून जबरदस्तीने उचलून आणलेले आणि मग त्यांना गुलाम म्हणून वागवलं. त्यांच्या पाठोपाठ चीनी माणसं, चीन पण आपल्यासारखाच प्रचंड लोकसंख्या असलेला देश आणि दारिद्र्याने गांजलेला देश, तर ते पण रोजगाराच्या शोधात जगभर फिरणारेच लोक होते. तर चीनी लोकांनी मग रस्ते बांधले, रेल्वे बांधली आणि भारतातल्या लोकांनी आता तुम्हाला दिसेल की त्यांचं कॉम्प्युटरचं जग सगळं जे आहे, सॉफ्टवेअरचं जग आहे, ते समृद्ध केलेलं दिसतं. तर अमेरिका इज नोन एज नेशन ऑफ मायग्रंट्स. पण मग मायग्रंट्सना वागणूक कशी मिळते ते बघा. कित्येक शिखांना दाढी असते, त्याच्यामुळे मुसलमान समजून तिथल्या कित्येक लोकांनी मारलेलं आहे. मग तरी पण शीख तिथे शांतपणे राहत आहेत. म्हणजे मायग्रंट्स जे आहेत ते सहसा ॲग्रेसिव्ह असतात, पण ते अपवादात्मक, शोषिक असतात, सहन करतात. पण मेजॉरिटी जी आहे ती बऱ्याच वेळेला मग अत्याचार करताना दिसते. मग ह्या सगळ्यांची चर्चा विल किमलिकांनी केलेली आहे. अशा पद्धतीने आपले एक पेपर आपला पूर्ण झालाय. 8च्या 8 विचारवंत. हे सगळे लेक्चर्स अवेलेबल आहेत. पुस्तकही मला वाटतं तुम्हाला मिळालेलं आहे. काही नोट्स मी तुम्हाला देईन आणि या आधारावरती आता तुम्ही याची परीक्षा द्यायला मला वाटतं पूर्णपणे तयार आहात. आता परीक्षा कशी होईल मला आज आत्ता सांगता येत नाही. आत्ता तरी आत्ताच्या एकूण याच्यावरून असं दिसतं की आता सगळं याच पद्धतीने होत जाईल, ऑनलाईन एक्झाम्स वगैरे. आणि तसं झालं तर तुमच्या दृष्टीने ते चांगलं आहे असं मला वाटतं. कारण आत्ताचे आम्ही जे काही रिझल्ट्स पाहतोय तर बहुतेकांना चांगले मार्क्स ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सोडवताना मिळालेले दिसतात. म्हणजे 70-80 त्याच्यावरच सगळे गेले. त्यामुळे तुमच्या दृष्टीने पण ते चांगलं असेल. पण ते आता नंतर बघू, डिसेंबरपर्यंत सगळं आयडियाज क्लिअर होतील. तर तुमचे काही प्रश्न असतील तर ते विचारू शकतात. आपण आढावा सगळा पूर्ण केलेला आहे. सर ते तुम्ही पेपर जे पाठवलेलं होतं ना आपल्याच्या मॉक टेस्ट साठी, हा तर त्या पेपरामध्ये काल पण मी आमच्या मॅडम बरोबर आमचं बोलणं झालेलं, अश्विनी मॅडम बरोबर. त्याच्यामध्ये म्हणजे आपण मी आपले प्रिन्सिपल सरांचा एक व्हिडिओ होता ते मी ऐकलं होतं. त्यांनी सांगितलेलं की 3 टाईप मध्ये तुम्हाला विचारलं जातील, म्हणजे सोपे प्रश्न, थोडे टफ आणि त्याच्यापेक्षा जास्त टफ. हा 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 पॅटर्न असेल. हो, तो सगळ्या परीक्षेचा बेसिक प्रिन्सिपल तेच आहे की जे प्रश्न काढायचे असतात ते सगळेच सोपे काढायचे नाहीत किंवा सगळेच कठीण असतील म्हणजे अगदी प्रचंड अभ्यास करणारा एखाद दुसराच उत्तर देऊ शकेल असे पण प्रश्न काढायचे नसतात. पॅटर्न साधारण असाच असतो की त्याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल जे आहे त्याचं मिक्स असतो वेगळं वेगळं. तर सर त्याच्यामध्ये मी प्रश्न अटेम्प्ट करताना काही 2 प्रश्न जे होते ते आपल्या टॉपिक रिलेटेडच होते, पण ते थोडं असं आपल्याला एक्स्ट्रा वाचवणे गरजेचं आहे. ते असं होतं म्हणजे जसं की विल किमलिकाच्या प्रश्नामध्ये उलटात हा होता की मायग्रंटचा इंटरनॅशनल कमिटी वगैरे केव्हा झालेली, हो 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 तो एक होता. त्यानंतर माओमध्ये माओचा जो कल्चर आहे तो कोणत्या साली वगैरे झालेलं. कल्चरल रिव्होल्युशन. तर मग हे कसं की मग आपल्याला ते थोडं आता आमच्या टॉपिक रिलेटेड फक्त होतं, पण ते ऍडिशनल नॉलेज असलं पाहिजे हो तरच ते बरोबर. अटेम्प्ट करू शकतो. मार्क्स वाचताना तुम्ही लेनिनचा रेफरन्स येणारच आहे, माओचा रेफरन्स येणारच आहे. तर त्याच्यामुळे त्याच्या संदर्भात, कारण आता ऑब्जेक्टिव्ह प्रश्न काढायचे म्हटलं तर त्याला लिमिटेशन्स खूप येतात. तुम्ही विचार करा की 4च चॅप्टर्स आहेत आणि 4 चॅप्टर्स वरती तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न 25 काढायचे आहेत. हो. म्हणजे साधारणपणे एका चॅप्टर वरती
किती 6 प्रश्न तुम्हाला काढायचे आणि बरोबर. एखाद्या चॅप्टरवरती एखादा जास्त, असं एक ते प्रमाण होतं. म्हणजे 6 प्रश्न जर काढायचे तर त्याच्यात किती विचारणार तुम्ही? त्या 2 थिंकर्समध्ये डिवाइड झाले. हो, बरोबर. विचारायला लिमिटेशन्स आहेत ना, त्याच्यामुळे मग थोडंसं बाहेर पण जावं लागतं किंवा थोडंसं आणखीन रिलेटेड जे आहे ते विचारावंच लागतं. हो. कारण का मी हा प्रश्न यासाठीच विचारला, कारण का माझा तो पेपर मी ऑब्झर्वेशन होता, की काय कसे प्रश्न येतात, काय येतात किंवा काय. बरोबर. म्हणून मी ते विचारलं. कारण का कसं की बऱ्याच जणांना तोही प्रश्न पडला असेल, की हे का विचारले प्रश्न? हो, हो, हो. ते चांगलं म्हणजे मुद्दा चांगला उपस्थित केला. हो. अभ्यास आणि हा या पद्धतीनेच व्हायला हवा. हो आणि त्यानंतर कसं की मार्क विचारण्याचं एक कारण होतं, की तुम्ही जो ग्राफ दाखवलेलात ना, त्यामध्ये कोणाला तरी 32 होते हां, आणि कोणाला तरी म्हणजे कमीत कमी 3 होते, जास्तीत जास्त 32 होते. अच्छा. तर मग त्याच्यामध्ये तुम्ही म्हणालेलात, की 9 प्रश्न पण चुकलेले आहेत. तर म्हणजे लॉजिकली ज्याला कोणाला 32 असतील, हां, तर जे काही म्हणजे सोपे प्रश्न असेल ते त्यांनी अटेम्प्ट केलेले आहेत. म्हणजे थोडे हाय लेव्हल किंवा त्याच्याहून हाय लेव्हलचे असतील, हां. तर ते कुठेतरी तो म्हणजे कोणीही असेल तो कन्फ्यूज झाला असेल, असा माझा अंदाज आहे. हां, नाही, नाही आणि ज्यावेळेला तुम्हाला मी पेपर दिला होता, तेव्हा आपले अजून बरेच विचारवंत त्याची चर्चा झालेली पण नव्हती. बरोबर. ते मला अपेक्षित पण नव्हतं, की तुम्ही सगळ्याचं सगळं सोडवता येईल तुम्हाला. पण तरी त्यावेळेला तो पेपर एक मी जो 5व्या सेमेस्टरसाठी जो काढला होता ॲक्चुअल, तोच तुम्हाला थोडाफार बदल करून दिला आहे. बाकी काही केलेलं नाही त्याच्यामध्ये. म्हणजे आपण जसं करतो ना, की पेपर झाल्यानंतर तो दुसऱ्या दिवशी आपण सोडवतो पण, म्हणजे प्रिंटेड पेपर आपल्याकडे असतो. बरोबर. तसाच प्रकार मी केलाय, की तो फक्त ऑनलाईन आहे एवढंच. तर तो आता परत अटेम्प्ट करून बघा, तुम्हाला बऱ्यापैकी कळेल गोष्टी. हो, आणि ते हां, ते नंतर ते आम्ही अटेम्प्ट केलं तेव्हा कळालं. म्हणजे काही गोष्टींमध्ये म्हणजे ॲक्चुअली मी अभ्यास अगोदर केलेला त्यामुळे मला ते थोडंफार बऱ्यापैकी गेला तो. हो, हो, हो. तर त्यामुळे मला ते बरोबर म्हणजे माहिती होतं. त्यामुळे मला ते थोडं ते जसं की विल किमलिका आणि ते मार्क्सवादी म्हणजे माओ कल्चर वगैरे हे रिव्होल्यूशन ते मला प्रश्न लगेच कळाले, की हे थोडे म्हणजे वाचण्यात आलेले नव्हते, पण हे वाचावे लागतील आपल्याला. हो. म्हणजे आपल्याला कसं आहे आता, की उलट वर्गामध्ये जर असलं तर एक लिमिटेशन असतं, की बाबा 6:30 ते 10 एवढ्या वेळातच सर आहेत आणि जेवढं म्हणजे त्यांचा तास असेल तेवढा वेळच. किंवा मग इतर वेळेला तुम्ही थोडं लवकर येऊन विचारू शकता. पण आता आपल्याला अ, वर्ग नाहीच आहे त्याच्यामुळे एक म्हणजे लिमिटेशनच राहिलेलं नाहीये. तुम्ही ग्रुपमध्ये तुम्हाला जे वाटतं ते टाकू शकता आणि कायमची आपली चर्चा चालू राहू शकते. म्हणजे दरवेळेला अगदी लगेचच माझं उत्तर देता येईल असं नाहीये, पण दिवसातून एकदा तरी निश्चित मी ग्रुप पाहतो आणि त्याच्यात काहीतरी ॲड करायचा प्रयत्न करतो. पण अजून प्रश्न काही येत नाहीयेत तुमच्याकडून. तर ते आता अ, सुरू करा आणि आणि सर हां, हां, बोला. नेटवरती सर्च देऊन प्रत्येक गोष्ट तपासण्याचा प्रयत्न करा. कारण मी सुद्धा अजूनही तेच करतो. म्हणजे ते करत राहावंच लागतं. त्याच्यात काही विशेष असं नाहीये. म्हणजे मॅकियावेली, सहज मॅकियावेली सर्च देऊन पहा. आता मी मागे तुम्हाला शिकवण्याच्या आधी सर्च देऊन पाहायला मला एक बीबीसीची डॉक्युमेंटरी मिळाली. आता ती डॉक्युमेंटरी इतकी सुंदर आहे, तुम्ही मला वाटतं त्याचा रेफरन्स पण मी तुम्हाला दिला होता. तू पाहिली आहेस का? हो, ते इंग्लिशमध्ये ते त्याच्या घराचं आणि त्याचं सगळं हां. डिटेल्समध्ये त्यांनी दिलेलं. खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे मॅकियावेलीचा वापर करणारे आत्ताचे राजकारणी. तसं काही ब्रिटिश पंतप्रधानांची उदाहरणं पण त्यांनी दिली आहेत. तर ते खूप ती डॉक्युमेंटरी जरूर पहा. म्हणजे असं नवीन-नवीन काहीतरी मिळत राहतं. म्हणजे ही डॉक्युमेंटरी अगदी अलीकडची आहे. तर तसं सतत काहीतरी कोणीतरी कॉन्ट्रिब्यूट करत राहतं आणि YouTubeवरती जर तुम्ही गेलात, थोडं चॉईस आपला ठेवावा लागतो. कारण हल्ली काय झालंय त्या एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीमध्ये हे सगळे विषय असतात. बरोबर, त्याच्यामुळे त्याच्यासाठी जे काही क्लासेस चालवतात त्यांचे सगळे व्हिडिओज असतात. पण ते हो, प्रत्येक वेळेला ते चांगले असतीलच असं नाही. ते बरोबर. सुरुवातीच्या 1-2 मिनिटात तुम्हाला कळायला पाहिजे, की हा पुढे बघण्याच्या लायकीचा आहे की नाही. तर तसा थोडासा बाजूला करूनच बघायला पाहिजे. हे निवडून गोष्टी घेतल्या पाहिजेत. पण चांगल्या असतील ना, तर बीबीसीच्या डॉक्युमेंटरीज आहेत किंवा ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या काही डॉक्युमेंटरीज आहेत. ते अमेरिकन युनिव्हर्सिटीजचे बरेच व्हिडिओज असतात. तर ते जरूर बघा आणि इंग्लिश जरी अवघड वाटलं, तरी प्रयत्न करत राहा आणि डिक्शनरी पण हल्ली म्हणजे विकत घेण्याची पण गरज राहिलेली नाहीये.
हे तुम्ही साधं Google वरती टाकलं तर तुम्हाला उत्तर त्याचं मिळतं. आणि सर आपल्याला पण आता मॉक टेस्ट साठी काही प्रश्नपत्रिका वगैरे मिळतील का म्हणजे पुढे? हो, हो. ते आता मी देत राहीन ना तुम्हाला. आता हा तर पेपर कव्हर झालाय, तर याचे प्रश्न परत आणखीन काही नवीन पण देईन तुम्हाला. सगळ्यांनी म्हणजे आता इथे किती 4 जण आहात तुम्ही, तर चौघांनी सगळे व्हिडिओज पाहिले आहेत का? मी तर सर्व व्हिडिओ माझे पाहून झालेले आहेत, म्हणजे मी हां, ते बघितलेले काहीतरी आहे. 15-16 लेक्चर्स आपली टोटल झाली आहेत. त्याच्यामध्ये ते सगळं कव्हर केलंय आपण. बाकीच्यांचं काय? पाहिलेत सर थोडेफार आणि बाकीचं तर नेटवरनं चालू आहे. शेट पब्लिकेशनची पुस्तकं घेऊन त्याचा अभ्यास चालू आहे. हां, ते घ्या. पुस्तकं तर तुम्हाला रेफर करायचीच आहेत. पण ही लेक्चर्स सगळी ओळीने पहा, हा सिलेबस पहा आणि सिलेबस प्रमाणे मग स्वतःच्या नोट्स तयार करायला सुरुवात करा. आणि काही प्रश्न असतील तर ते विचारा. मला वाटतं एवढी या प्रोसेसमधून जर गेलात तुम्ही आणि रोज 1-2 तास अभ्यासाला द्या. म्हणजे माझाच विषय नाही, तुमचा दुसरा विषय आहे कोणता तो सुद्धा. 2 तास त्याला द्या अभ्यासाला. मग आपोआप सगळं कव्हर होईल. म्हणजे ऐन परीक्षेच्या वेळेलाच सगळं उघडून बसायला पाहिजे असं काही नाहीये. आत्तापासून सुरू करा थोडं. आता सोमवारचं जे लेक्चर आहे तिथपासून आपण महाराष्ट्राचा पेपर सुरू करूया. म्हणजे त्याची अगदी फक्त एकच इंट्रोडक्टरी लेक्चर मला वाटतं झालंय आपलं. महाराष्ट्राचं पूर्ण करून मग इंटरनॅशनल रिलेशन्स कडे येऊ. आपल्याला साधारणपणे मला वाटतं दिवाळीची सुट्टी अजून तरी काही डिक्लेअर झालेली नाहीये. तुमच्यापर्यंत काही न्यूज आली आहे का? नाही अजून काही असं सांगितलं. म्हणजे काय करतील माहिती नाहीये, पण आठवडा 2 आठवडे तरी काहीतरी सुट्टी त्यांना द्यावीच लागेल. साधारणपणे आपली नेहमी 21 दिवसांची सुट्टी असते. तर ते काय करतील, काहीतरी सुट्टी तर दिवाळीत असणार आहे. पण दिवाळीचा गॅप सोडला तर एरवी आपलं असं सध्या तरी चालू राहील. मला वाटतं आज आता नवीन नोटिफिकेशन येईल किंवा आतापर्यंत आलं पण असेल. कारण 31 ऑक्टोबर पर्यंत मागचं नोटिफिकेशन होतं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं. तर उद्यापासून काय असणार लॉकडाऊनची स्थिती, शाळा कॉलेजेस काल शाळा कॉलेज पण ते 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवलेलं आहे, म्हणजे आतापर्यंत चालू ते तसंच ठेवलेलं आहे. अच्छा, आलंय का नोटिफिकेशन नवीन? काल मी ह्याच्यामध्ये वाचत होतो, महाराष्ट्र टाइम्स मध्ये आहेत ना, बरं. ते मी वाचलं होतं की अनलॉकचं जे आतापर्यंत अनलॉक केले ते सगळं कंटिन्यू राहणार. बरं. हा, पण म्हणजे शाळा कॉलेजेस 30 नोव्हेंबर पर्यंत बंदच आहे. हो, मी अजूनपर्यंत त्यांनी काही डिक्लेअर नाही केलं. ते म्हणाले की जे आतापर्यंत चालू आहे ते पुढे तसंच राहणार चालू. ते जे काही सुविधा दिल्या ते तशाच चालू राहतील. हा, म्हणजे बदल काहीच नाहीये. तर मग आपलं असंच ऑनलाईन चालू राहील. तर आपण महाराष्ट्राच्या पेपरवरती येऊ आणि मग तोपर्यंत मला वाटतं तुमच्या आता 5व्या सेमिस्टरची परीक्षा वगैरे कधी घेणार ते पण कळेल. आपला आवाक्यात आहे त्याच्यामुळे आपला सिलेबस पूर्ण होईल. पण तुम्ही तुमचा अभ्यास आता सुरू करा आणि ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांच्या दृष्टीने सध्या तरी थोडासा विचार करा. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह तुम्ही लिहायला यायला हवं हे महत्वाचं आहे, पण परीक्षा जर ऑब्जेक्टिव्हच राहिली तर त्या दृष्टीने पण तयारी करा. हो सर. आणखीन काय कोणाला बोलायचं आहे? सर हे जे असे शब्द आहेत, एक उदारमतवाद, साम्यवाद, उपयोगितावाद, तर या शब्दांचा सर म्हणजे मेन अर्थ काय, कशा कुठून कळेल? या शब्दामागे त्यांना काय सुचवायचं होतं पूर्ण? हा हा, आता उदारमतवाद तू जे म्हटलंस तेच 3 शब्द आपण घेऊया. उदारमतवाद, उदार याचा अर्थ काय होतो की जो खुला आहे, ओपन आहे, त्याच्यावरून तो शब्द आलाय. त्याचा मूळ शब्द आहे लिबरलिझम, इंग्लिश मधला. लिबरलिझमला मराठीमध्ये आपण उदारमतवाद म्हणतो. म्हणजे स्वातंत्र्य महत्वाचं आहे असं मानणारा विचार. म्हणजे व्यक्तीच्या बाबतीमध्ये दुसरी कुठलीच गोष्ट महत्वाची नाही. सगळ्यात पहिल्यांदा तो कसा असला पाहिजे, तो स्वतंत्र असला पाहिजे. आणि मग
तो एकदम फ्री झाला की मग तो विकास करू शकतो. हा त्या विचाराचा मुख्य गाभा आहे. त्याच्यावरून केलेलं हे ट्रान्सलेशन आहे उदारमतवाद. साम्यवाद, वाद याचा अर्थ विचार, हे लक्षात घ्या. इथे गोंधळ होतो बऱ्याच जणांचा. वाद म्हणजे संघर्ष अशा अर्थाने बघतात. वाद याचा अर्थ एक विशिष्ट विचार, आयडिओलॉजी. म्हणजे इझम असा शब्द इंग्लिशमध्ये येतो, की मार्क्सिझम, लिबरलिझम. तसं मराठीमध्ये मार्क्सवाद, उदारमतवाद असे शब्द येतात. तर साम्यवाद म्हणजे जो विचार समानतेला महत्व देतो, जो स्वातंत्र्याला महत्व देत नाही, समानतेला महत्व देतो, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? साम्यवाद. आणखीन कुठला विचार म्हणाल असतो? हे उपयोगितावाद. उपयुक्ततावाद नाही, तो उपयुक्ततावाद आहे. उपयुक्ततावाद म्हणजे युटिलिटेरियनिझम हा मूळ विचार आहे. युटिलिटी म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीची उपयोगिता. तो बरोबर आहे, तू उपयोगितावाद म्हणालास तरी हरकत नाही. उपयोग काय आहे एखाद्या गोष्टीचा, तरच उपयोगी असेल तर ती गोष्ट करायची, त्याला उपयुक्ततावाद असं म्हणतात. म्हणजे सरकारने धोरणं अवलंबताना जास्तीत जास्त लोकांचं जास्तीत जास्त सुख कशामध्ये आहे ते पाहायचं आणि धोरणं अवलंबायची. म्हणून त्याला काय नाव पडलं? उपयुक्ततावाद. वाद म्हणजे विचार, हे लक्षात घ्या पहिल्यांदा. तर मग उपयुक्ततावादाचा प्रॉब्लेम काय होतो, की जास्तीत जास्त लोकांचं जास्तीत जास्त सुख हे बरोबर आहे, पण मग त्याच्यामध्ये काही जे वंचित आहेत, जे अगदी तळाला आहेत समाजाच्या, त्यांच्याबद्दल कोणीच काही पाहत नाही. मग ते तसेच राहतात, ते वंचितच राहतात. शब्द आहेत अशा प्रकारचे. आलं लक्षात काय मुद्दा, की आणखीन काय विचारायचं आहे? बोला, जसं आपण वर्गात बोलतो तसंच बोलायचं इथे. अर्थात वर्गातही कमीच बोलतो, त्याच्यामुळे तसंच बोलायचं. म्हणजे तुम्ही तसाच अर्थ समजता मला वाटतं. शेअरिंग काढतो. सगळ्यांनी आपले माईक बंद करून ठेवले आहेत, शिस्तबद्ध कार्यकर्त्यांसारखे. तर एवढं शिस्तबद्ध आता राहू नका, थोडस गोंधळ घालायला पण सुरुवात करा आता. चर्चा करायला हवी आहे, आणि जसं आपण समोर आहोत तसंच करू शकतोय टेक्नॉलॉजीमुळे, तर त्याचा थोडासा फायदा पण घ्या आता. तुमचे आत्ता काही प्रश्न नसतील तर आपण चालू ठेवूया. आणि मला वाटतं मी साधारणपणे याच पॅटर्ननी जाईन. म्हणजे युट्यूबवरती जे व्हिडिओज मी टाकतो ते मला सोयीचे का वाटतात, की रेफरन्सेस घेऊन चांगल्या पद्धतीने मला ते तयार करता येतं, आणि मग जेवढा वेळ आहे म्हणजे त्याच्यापेक्षा थोडंसं पुढे गेलं तरी त्याच्यात चालू शकतं. आणि आपले लेक्चर्स आहेत त्याच्यानंतर मला वाटतं तुमचे लेक्चर्स सहसा नसतात, त्याच्यामुळे 45 मिनिटाच्या ऐवजी तासाभराचा कंटेंट सुद्धा मला तुम्हाला देता येतो. त्यामुळे मी ती पद्धत फॉलो करीन. मला वाटतं योग्य वाटतंय ना प्रत्येकाला? आपण जे या पद्धतीने जातोय की युट्यूबवरती व्हिडिओ टाकायचा एखाद्या कन्सेप्ट बद्दल, ग्रुपमध्ये तुम्ही चर्चा करू शकता, आणि असं आठवड्यातून एक दोनदा तरी आपण झूम वरती भेटत राहू. मला वाटतं या क्रमाने योग्य होईल. हो सर, कारण का ह्या पद्धतीने मी व्यवस्थित होते. मी आपल्याला बघून मग काही असेल तर क्वेरीज काढून आम्ही विचारू शकतो. हो, आणि ते व्हिडिओज एकदा टाकले तिथे की ते कायम तुमच्या रेफरन्ससाठी तुम्हाला अवेलेबल असतील. आणि त्याच्या खाली जे डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी नोट्स देण्याचा प्रयत्न करतो. जे काही तिथे पॉइंट्स काढलेले असतात ते तिथे टाकलेत. काही ठिकाणी आहेत, काही ठिकाणी टाकायचे आहेत अजून. तर ते डिस्क्रिप्शन पण बघत जा तुम्ही.
ऋत्विक जाधव आता नवीन जॉईन झाला वाटतं. परवा फोन केला होतास ना तू काहीतरी. तर या पद्धतीने किंवा या गतीने गेलो तर साधारणपणे डिसेंबर एंड पर्यंत सगळा आपला सिलेबस कव्हर व्हायला हरकत नाहीये 5व्या सेमेस्टरचा. आणि ऑगस्ट मध्ये सुरुवात केली आहे तर साधारणपणे 90 दिवसांची एक टर्म असते. तर 7 ऑगस्टला आपली सुरुवात त्यांनी धरली आहे युनिव्हर्सिटी. 7 सप्टेंबर, 7 ऑक्टोबर आणि आता 7 नोव्हेंबर, म्हणजे खरं तर 90 दिवस इथे संपतायत. त्यामुळे युनिव्हर्सिटी काहीतरी विचार करत असेल परीक्षेचा असं मला वाटतं. मला अजून काही कळलेलं नाहीये. आता उद्या एक आमची कॉलेजची मीटिंग आहे, त्याच्यामध्ये काय कळतंय का बघतो आणि मग तुम्हाला कळवतो. त्यामुळे आता थांबूया आपण. हो सर, चालेल. ओके सर, धन्यवाद सर. थँक्यू. ओके. थँक्यू.